सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतोय। आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करत असतो आपण। प्रत्येकाकडे वेगळी वेगळी शस्त्र असतात। कोणाकडे तलवार आहे, कोणाकडे गन आहे, कोणाकडे मशीन गन आहे, पण आमच्याकडे लढवय्या मन आहे। आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली, त्या पूजेमध्ये बाकी शस्त्र तर आहेत, पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्यांनी फटकारे मारले आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली, तेच आपलं शस्त्र, त्याची पहिली पूजा केली। आणि नंतर मी आता तुमच्या सगळ्यांची पूजा करतोय, कारण तुम्ही सुद्धा माझी शस्त्र आहात। ही लढाई काही साधी सोपी नाहीये। एका बाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा, म्हणजे तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या आणि गावाच्या गावं नेस्तनाबूत करायची, तसं यांनी सुद्धा एक मनसुबा आखला की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करा। पण त्यांना कल्पना नाही की नुसती शिवसेना नाहीये, तर ही वागणूक आहे जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे। तुमचं कौतुक कसं करायचं, तुमचे ऋण कसे फेडायचे, या जन्मात तर मी फेडू शकणार नाही। तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्यासोबत राहिलं नाही किंवा नसतं, तर मी आज उभाच राहू शकलो नसतो। सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्या सोबत उभे राहिलात। त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाहीये, तुमच्या म्हणजे त्यांच्या। येऊ देत, किती पिढ्या यायच्या तेवढे येऊ द्या, ते इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन। मजल दर मजल करत चाललेलो आहोत। 56 वर्ष, 57 वर्ष, मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत। आणि आज हे भगवे जे आहेत, हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या। इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची मशाल बनवून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लालवाशिवाय राहणार नाही। संजय राऊतजी, आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले। याचं कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती हे अशी विरळे असतात। टाटांनी काय केलं, अनेक गोष्टी त्यांनी दिल्या, पण आपल्या रोजच्या जेवणातली लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं। आणि आत्ताचे जे उद्योगपती आहेत ते अख्खं मिठागर गिळतायत। म्हणून टाटा गेल्याची याचं वाईट वाटतंय, आणि मिठागर गिळणारे जात का नाहीत याचं सुद्धा वाईट वाटतंय। जे जायला पाहिजे ते जात नाहीत, आणि जे जाऊ नयेत अशी लोक जात आहेत। पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायला पाहिजे, टाटा साहेबांची आठवण मुद्दामून सांगतो, कारण शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर, तसे गेलेले नाही, तिकडे प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख आहेतच। पण टाटा साहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला। बराच वेळ बसले, गप्पा मारल्या, आणि निघताना मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे। तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभलाय, तसा मला JRD टाटांचा लाभलेला आहे। आणि JRD नंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली, त्याने माझ्यावरती
हा संपूर्ण कारभार सोपवला. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की कोणताही निर्णय घेताना माझ्या मनात यायचं की आज JRD असते तर काय केलं असतं, आणि म्हणजे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अनेक वर्ष JRDने मला काम करताना बघितले, माझी शैली बघितली, माझी पद्धत बघितली, आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावरती बसला की माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरती धुरा ठेवली. आणि तसंच तुझं आहे. जशी माझी निवड JRDने केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुखांनी तुला बघितलेलं आहे. कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस, तुझे निर्णय तू कसे घेतोस, हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे. म्हणून तुला जे ज्या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर, हेच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे, आणि तेच मी करतोय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे, गोमूत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व आहे, म्हणून मी त्यांना लाथ घातली. आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? मग जा त्या मिंद्यांना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पण पुढच्या 2 ओळी राहिल्या, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान, आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणार एक, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे. अर्थात समोर तेजस बसलाय, तो म्हणेल बाबा हे काय बोलतोयस, पण मी लांडगा प्रेमी नाहीये. लांडग्यावरती प्रेम करणारं एवढं औदार्य माझं नाहीये. हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं. एक लक्षात घ्या की आजची लढाई आपण लढायला जातो आहोत, हे महाभारत आहे. जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते. शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहितीये? पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे. या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची अग्र तुमच्या कुठे टोचेल. आणि आता तलवारी आहेत, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार? ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला. आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावीच लागेल. मी आणि फक्त मीच, दुसरं कोणी नाही, हे नाही चालणार. पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती, अरे मी कोणाशी लढू? माझेच सगळे आप्तसोके माझ्या समोर आहेत, शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत. ज्यांना मी घरातलं माझं मानलं, ज्यांना मी मोठं केलं, तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत. मी कसा लढू? ही गर्जना करून हिंदू हृदय सम्राट
बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभेची सुरुवात करायचे तेव्हा माझ्या सकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ती आठवण आपल्या सगळ्यांना आणि खऱ्या अर्थाने गर्व से कौम हिंदू आहे ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली. पण हल्ली काही लोकांना या शब्दाची ॲलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटायला लागली आहे. हिंदू हृदय सम्राट म्हणण्याला काही लोकांची जीभ कचरू लागलेली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला लाज नाही तर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटतेय. खरंय ना? बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली आणि म्हणून आजाद शिवसेनेचा हा आजाद मेळावा आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इथं शिवसैनिकांचा जनसागर लोटला. चारी बाजूनी लोक येत आहेत. अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा शिवसैनिकांचा महासागर पसरला. या ठिकाणी भगवा उत्साह संचारला. खरं म्हणजे महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, 1 महिन्यात पडेल, 2ऱ्या महिन्यात पडेल, 6 महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्याला हा तुमचा एकनाथ शिंदे पुरून उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही तर घासून पुसून नाही तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही, पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये जिकडे जिकडे हा तुमचा एकनाथ शिंदे जातो तिकडे तिकडे सगळे जण हसत मुखाने स्वागत करतात, आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलं. 2 वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार, लाडक्या भावांचं लाडकं सरकार, लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. आपण उठाव का केला मला सांगायची गरज आहे? गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायावर पेटून उठा, अन्यायाला लाथ मारा, अन्याय सहन करू नका. आणि म्हणून जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. अन्याय
याच्या विरुद्ध लढण्यासाठी. आणि म्हणून हा उठाव केला नसता तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं, सच्च्या शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आपलं राज्य 3ऱ्या नंबरवर होतं. 6 महिन्याच्या आत आपण आपलं राज्य 1ल्या नंबरवर आणलं, याचा देखील अभिमान आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये 1ला नंबर, उद्योगामध्ये 1ला नंबर, महिला सक्षमीकरणामध्ये 1ला नंबर, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारा राज्य 1ला नंबर, 5 लाख रुपयाचा विमा देणारा 1ला नंबर, कृषी सन्मान योजनेमध्ये मोदी साहेबांचे 6,000 आपल्या 6,000 टाकून 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देणारं हे 1लं राज्य आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. 10 लाख तरुणांना, विरोधक म्हणत होते लाडक्या बहिणी झाल्या, लाडक्या भावाचं काय? 10 लाख लाडके भाऊ सुशिक्षित बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे 1लं सरकार. देशातला लॉंगेस्ट सी ब्रिज अटल सेतू करणारं 1लं राज्य आणि सर्वात मोठं मेट्रोचं नेटवर्क जाळं तयार करणारं हे 1लं राज्य. गेल्या 2.5 वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आपण पहा, आपल्या लक्षात येईल आपण कुठे होतो आणि कुठे आलो. कोविडला घाबरून घरात बसून लपून बसलेला हा मुख्यमंत्री नाही, लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते, कल्याणकारी योजना थांबल्या असत्या, उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या बहिणींना सन्मान मिळाला नसता, बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता, शासन आपल्या दारी आलं नसतं, तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती आणि ज्येष्ठांना वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनाही मिळाली नसती. पहिल्या 2.5 वर्षात काय झालं आपल्याला माहित आहे. कसं होणार? कारण त्या 2.5 वर्षात महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी या राज्यात सत्तेवर होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला. इन्फ्रास्ट्रक्चरचं काम दिसलं की लावा ब्रेक, समृद्धी महामार्ग लावा ब्रेक, मेट्रो 3 लावा ब्रेक, बुलेट ट्रेन लावा ब्रेकर, कारशेडला लावा ब्रेकर, जलयुक्त शिवारला लावा स्पीड ब्रेकर आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला लावा ब्रेकर. जिथे नव्हता ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर. असं यांचं काम. या महाविकास आघाडीचं हेच त्यांचे धंदे होते. आणि म्हणून आम्ही हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले त्या सरकारला देखील उखडून टाकलं, नवीन सरकार आणलं. माझी दाढी त्यांना खुपती आहे, सारखं दाढीवर बोलतात, माझी दाढी खुपते. अरे पण मी सांगतो, होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी. आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी. ही दाढीची करामत आहे. आणि म्हणून कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली.
की शेवटी आपलं कोणी नसतं. आपल्या समोर जो उभा राहतो तो आपला शत्रू आणि आपल्या सोबत राहतो तो आपला मित्र. शत्रू समोर उभा आहे त्याच्याकडे न बघू नकोस, त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे, ठेचावाच लागेल. आणि ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे की कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, कारण अर्जुन गर्भगळीत झाला, कसा लढू. मग तेव्हा कृष्णाला त्याला बळ द्यावं लागलं आणि मग अर्जुन उभा राहिला. कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, पण अंमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या सुद्धा अंगावरती सगळे आप्तसोखीच आले होते, आपलीच लोक आली होती, पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावरती चालून येतो तो माझा शत्रू, त्याला त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोक ही आज आपल्या अंगावरती चालून येत आहेत. यांना यांचा राजकारणामध्ये शिरच्छेद केलाच पाहिजे, करावाच लागेल. आणि एवढं मोठं दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज, हे भाजप आणि मोदींना वाटतंय हे मत मिळवणारे मशीन आहे. मशीन नाहीये, ते आमचं दैवत आहे. अरे आपण जय श्रीराम बोलतो, पण पुराणामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. आज सुद्धा आपण दसरा, श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण तो पाळतो. किती त्यांनी राक्षस मारले, किती दैत्य मारले. त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर वानर सेना होती आणि आपण त्यांना देव मानतोच, आम्ही जय श्रीराम बोलतोच. पण मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? फार पूर्वी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला जे आले होते स्वराज्यावरती चालून, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतोच. आपलं काय झालं असतं कोणालाच माहिती नाहीये. मग जसे प्रभू रामचंद्रांनी तेव्हा दैत्य मारले, राक्षस मारले, तसेच माझ्या शिवाजी महाराजांनी सुद्धा दैत्यच मारले, राक्षस मारले. अफजल खान सुद्धा राक्षसच होता. आणि ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला म्हणजे मतं मिळवलीत, पण नालायकानं तुम्ही पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसा खाल्लात. 8 महिन्याच्या आत तो पुतळा कोसळून पडतो आणि आम्ही त्याच्याहून मोठा पुतळा बांधू म्हणजे काय, पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये आम्ही पैसे घालू. आम्ही महाराजांचे पुतळे नुसते नाही उभारत, त्याची पूजा करतो. आणि आज मी तुम्हाला वचन देतोय, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. ते आमचं दैवत आहे. होय, आम्ही आमच्या देवारामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायाची पूजा करणार. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय सुद्धा त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजामध्ये म्हणणार. जय शिवराय, जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा मंत्र आहे. आणि माझी तर अशी इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात पहिला प्रथम आरमार उभं केलं म्हणून मग ते आयने शिवाजी वगैरे सगळं ते आलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तर मी मंदिर उभारीनाच, पण आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे उभारलं गेलं पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये उभारलं गेलं पाहिजे. आणि मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत, ज्याला पुरावे आहेत, हे सगळे प्रसंग त्या मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्राच्या निमित्ताने किंवा त्या दृष्टीने हे कोरले जातील किंवा दाखवले जातील. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, राज्याभिषेक दिन आला की पुतळा साफसूफ करायचा, त्याला हार घालायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं. हे एवढ्या पुरतं आमचं दैवत नाही. आमचं दैवत खूप मोठं आहे. दुसरा कोणता असा राजा आहे की 400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एक वेळ मुर्दा पुन्हा उठून उभा राहू शकतो? एवढी ताकद दुसऱ्या कोणत्या जयघोषामध्ये आहे? मोदीजी, तुम्हाला आणि तुमच्या मिंद्या सरकारला
शिवाजी महाराज म्हणजे नुसतं मतं मिळवण्याचं यंत्र वाटत असेल तर त्याचं असं यंत्र नाहीये, ते म्हणजे काय ईव्हीएम नाहीये. ईव्हीएम सारखा माझ्या महाराजांचा वापर करू नका. आम्ही आमच्या दैवताचा मान राखणारच. करा, तुम्हाला किती कोणाला टीका करायची ती करा, मला परवा नाही. मी महाराजांना देव मानतो. तुम्ही मानत असाल नसाल बघून घेईल महाराष्ट्र तुम्हाला. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेल त्याला माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बघून घेईल. पण हे आपलं दैवत आपण नाही पूजायचं तर दुसरं कोणी पूजायचं? काय मोदींची मंदिरं बांधणार? आज म्हणे संघाला काहीतरी 100 वर्ष होत आहेत. या वर्षी का पुढच्या वर्षी? मला आदर आहे, भागवतांबद्दल आदर आहे, संघाबद्दल आदर आहे, संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आदर आहे. फक्त ते जे काय करतात त्याच्याबद्दल आदर नाहीये. याचं कारण मला भागवतजींना विचारायचंय की तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता आहात त्या कोणासाठी सांगतात? कारण त्यांनी मध्ये सांगितलं की हिंदूंनो आता स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे काय? 10 वर्ष झाली विश्वगुरु तिकडे बसलेत, अजूनही तुम्ही हिंदूंचं संरक्षण नाही करू शकत? मग ते राजू श्रीवास्तव तो होता ना आपला, कॉमेडी करायचा, त्यांनी सांगितलं होतं एकदा की पूर्वी कसं होतं, ते गुरखे असायचे, रात्रभर राखण करायचे, जागते रहो जागते रहो मेरे भरोसे पर मत रहो. म्हणजे तुमचं रक्षण तुम्ही करा. आम्ही नालायक आहोत, तुम्ही निवडून दिलं तरी तुमचं रक्षण करू शकत नाही. तुमचं रक्षण तुम्ही करा. मग कशाला पाहिजेत मोदी? जर 10 वर्ष, हे 11वं वर्ष संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा सत्ता देऊन सुद्धा या देशातला हिंदू, जर तुम्ही आता म्हणत असाल हिंदू खतरे में है, तर मी म्हणेन काँग्रेस का बरी होती? कारण त्या काळात तुम्हीच म्हणायचा की इस्लाम खतरे में है. आता हे तुम्हाला सगळं आठवतंय. मग त्याने आज सांगितलं की बांगलादेशमध्ये जे काही घडलं, काही जगामध्ये असं होतंय की देशातली सरकार पाडली जात आहेत, तिकडे अस्थिरता माजवली जाते आणि मग अल्पसंख्याक कोणी असोत ते धोक्यामध्ये येतात, असुरक्षित होतात. आता आपल्याकडे एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. पण हे बांगलादेशाला बोलतात म्हणजे सुने लागे लेकी लागे की काय? की बांगलादेशात काय चाललं, तुमचे जे बसलेत तिकडे ते या देशामध्ये काय करतायत? मला या पद्धतीने गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही? ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला साथ सोबत दिली, त्यांचा पुत्र मुख्यमंत्री म्हणून बसला होता, काम करत होतो की नव्हतो? आणि एवढं करून सुद्धा गद्दारी करून तुमच्याच ह्या शकुनी मामाने आमचं सरकार खेचलं आणि गद्दारांना उरावर घेऊन राज्य करताय. मग RSS ला मला विचारायचे की 100 वर्ष झालेत, घ्या चिंतन शिबिर घ्या. आणि 100 वर्ष तुम्ही का घालवलीत? का कष्ट केले? का मेहनत केली? का पिढ्या बर्बाद केल्या? आत्ताची जी काय भाजप आहे, ही भाजपा तुम्हाला मंजूर आहे? आम्हाला तर मंजूर नाहीये. कारण पूर्वीचा जो भाजप होता अटलजी आणि अडवाणीजींचा, तो एक वेगळा होता, भगव्याला मानणारा होता. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मी म्हणेन पावित्र्य होतं, आत्तापेक्षा तरी नक्कीच होतं. पण आत्ताचा भाजप हा हायब्रिड झालेला आहे. म्हणजे जसं संकरित गाय असते ना, हायब्रिड. म्हणजे मी काय ऐकलेलं आहे असं की सगळे म्हणजे दुसऱ्या परदेशी वळूची बीज वगैरे त्यांच्या गर्भाशयात टाकतात, त्याचा भाजप झालाय. सगळे इतर पक्षाची लोक, मोठमोठे नेते या भाजपच्या गर्भात घुसलेमध्ये, आणि तो भाजप हा आमच्यावरती राज्य करणार. एवढा वाईट असा विचार आजपर्यंत कोणी दिलेला नव्हता. आणि म्हणून मला हलक्यात घेऊ नका. परत एकदा सांगतो, अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण केले. मुंबईतल्या रस्त्याच्या कामात तुम्ही पैसे खाल्ले, डांबरात पैसे खाल्ले, नाल्याच्या कचऱ्यात पैसे खाल्ले. भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केल्यामुळे आता मुंबईतल्या रस्त्यावर तुम्हाला खड्डे दिसणार नाहीत, खड्ड्यावर घाणही बनणार नाही. कारण हा एकनाथ शिंदे मुंबईतले सगळेच्या सगळे रस्ते खड्डे मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जिथं टेंडर
तिथं सरेंडर. मुंबईतल्या लोकांना माहित आहे बऱ्यापैकी. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सूट देताना, लोकांची लूट करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती. आणि म्हणून गेले 25 वर्ष मुंबईमध्ये तुमची सत्ता होती, पण तुम्हाला लोकांच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नव्हतं. धारावीकरण असतील, मुंबईचा विकास असेल, हे सगळं आजपर्यंत मी पाहतोय. धारावीतले लोक इथं आले. धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, पण त्यामध्ये देखील काड्या घालण्याचं काम सुरू आहे. पहिला जो कॉन्ट्रॅक्टर होता तेव्हा मुख्यमंत्री कोण होते तेही आपल्याला माहित आहे. त्याने तो प्रकल्प रद्द केला. कॉन्ट्रॅक्टर का रद्द केला हे जनता ओळखते. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, परंतु धारावीकराला त्याच चिखलात, त्याच तिथे खितपत ठेवण्याचं पाप तुम्ही करताय. मी त्याची माहिती घेतली. त्यामध्ये अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त पात्र धारावीकरांना घरं द्या म्हणून म्हटलं. या एकनाथ शिंदेने सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं द्या. 2,10,000 लोकांना घरं द्या. एक घराची किंमत 1 कोटी, 2 लाख घरांची किंमत 2 लाख कोटी. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, बदल घडला पाहिजे. प्रत्येकाचं स्वतःचं स्वप्न असतं घराचं, ते पूर्ण झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या धारावीकरांच्या पाठीशी उभे आहोत. धारावीकरांनी देखील खोट्या अफवांना बळी पडू नका. तुमचा स्वतःचा फायदा काय, तुमचं स्वप्न काय, त्याच्या मागे लागा. आम्ही गिरणी कामगारांना कधी घरं मिळाली नव्हती. आपल्या महायुती सरकारने गिरणी कामगारांना घरं द्यायला सुरुवात केली. मला अभिमान आहे. उरलेल्या सर्व गिरणी कामगारांना घरं हे महायुतीचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ही गिरणी कामगारांच्याच कष्टाच्या घामावर मुंबई उभी राहिली. आणि म्हणून मुंबई झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. अनेक प्रकल्प रखडलेत. 20-20, 25-25 वर्ष मुंबईतला माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. काही लोक मरून गेले. म्हणून आम्ही रमाबाई आंबेडकर नगर आम्ही आता SRA आणि MMRDA ला दिले. 17,000 घरांचा प्रकल्प. त्या दिवशी मी चेक वाटले, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहिले. 20 वर्ष काही नाही मिळालं. 3 लाख, 5 लाख, 7 लाख. आणि म्हणून या मुंबईतली जेवढे प्रकल्प आहेत, जे डेव्हलपरने रखडवले, त्यांना भाडं मिळत नाही. काही लोकांना मुंबईच्या बाहेर जावं लागलं. हे सर्व प्रकल्प सरकार घेणार, टेकओव्हर करणार आणि हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणणार, हे देखील सरकार करणार. कायदा बदलला, नियम बदलले, जे काय आवश्यक आहे ते सगळं बदलू, परंतु मुंबईकरांना न्याय देण्याचं काम आम्ही करू. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, अनेक कामामध्ये हा एकनाथ शिंदे जो निर्णय घेतोय, त्यामुळे यांचे झालेले काळे धंदे बंद. त्यामुळे हे सगळे रोज उठून आरोप करतात. परंतु आपण उठाव केला नसता तर काय झालं असतं? फक्त फेसबुक लाईव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाईव्ह वाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम आपण करतोय. आणि म्हणून आपण ते शिकलो. परंतु नर्मदेतले गोटे कोरडेच राहिले, त्याला काय करणार? आणि म्हणून आज उठाव केला नसता तर विचार करा, आजच्या या महाराष्ट्राचं चित्र काय असतं? सकाळ झाली, मोरू उठला, आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला. हीच कहाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. आता तोच मोरू फिरतोय दिल्लीमध्ये, गली गलीमध्ये. अरे पूर्वी
दिल्ली सकट सगळे माणसं बाळासाहेबांना भेटायला यायची. आज काय परिस्थिती आहे? मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली कोण फिरते आपल्याला माहित आहे. अरे बाबा, तुमच्या सहकार्यानं तुमचा चेहरा चालत नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेला कसं चालेल? कसं चालेल? आणि म्हणून गेल्या 2.25 वर्षातलं या महायुतीचं काम, या महायुतीचं रिपोर्ट कार्ड मी तुमच्या समोर इथे ठेवायला तयार आहे आणि ठेवतोय. हिम्मत असेल तर तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय केलं तेही दाखवा. होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. जनता जनार्दनाने ठरवू द्या काय करायचं ते. फेसबुक लाईव्ह व्यतिरिक्त काय केलं तेवढं सांगा. होऊ द्या. जनतेच्या जनार्दनाच्या दरबारामध्ये खरं खोटं कोविडचं कारण सांगून त्यांना निष्क्रिय कारभार लपवता येणार नाही. रुग्णांच्या तोंडची खिचडी, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे, कोविड सेंटर मध्ये पैसे खाल्ले, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, द्या हिशोब. काय सांगणार तुम्ही? आणि म्हणून तुमच्या तोंडाला लागलेलं शेण अशाने लपणार नाही. लोक मरत होते आणि इकडे पैसे तुम्ही मोजत होता. कुठं फिडाले पाप. आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून लोकांना मदत करत होतो, हॉस्पिटलमध्ये जात होतो, रुग्णांना मदत करत होतो. तुम्ही तर घरात बसून ती कुठली कोविडची टेस्ट करून, मंत्री आला त्याला बाहेर, अमका आला त्याला बाहेर. अरे या मुख्यमंत्र्याचं काम नसतं. मुख्यमंत्र्याचं काम असतं सर्वसामान्यांना दिलासा देणं, त्यांच्या मागे उभे राहणं. आणि तुम्ही सांगणार काय काम? काय केलंय ते 4 चौघात सांगू शकत ना. योग्य वेळी नक्की ते सगळं हिशोब माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, परवा प्रधानमंत्री महोदयांनी उद्घाटन केलं मेट्रो 3चं. पूर्ण झाली असती का? आपलं सरकार आलं नसतं तर? बाळहट्ट आणि अहंकार याच्यामुळे 2.5 वर्ष याचं काम बंद पाडलं. 17,000 कोटी रुपये वाढले. मी एवढं सांगतो, जर हे 17,000 कुणाचे? या आपल्या जनता जनार्दनाचे. ते जर 17,000 वाचले असते तर माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 दिले ते मी 3,000 रुपये दिले असते. देण्याची वृत्ती नाहीये, पण जो मिळतोय तोही घास काढून घेण्याची वृत्ती जी आहे ही विकृती आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात गेले, म्हणाले काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? अरे या माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणींच्या योजनेत तुम्ही खोडा घातलाय. या लाडक्या बहिणी तुम्हाला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कुठं फेडणार हे पाप? कोर्टात जाता, एका कोर्टाने चपराक दिली, आता दुसऱ्या नागपूर कोर्टात गेलाय. वडपल्ली का पडपल्लीवर काँग्रेसचा यांचा अजेंडा फक्त करप्शन. करप्शन फर्स्ट. आमचा अजेंडा आहे नेशन फर्स्ट. कट कमिशन आणि करप्शनला आमच्याकडे थारा नाही. त्यांचा परिवारवाद, आमचा महाराष्ट्रवाद. त्यांचं फेक नरेटिव्ह, आमचं काम पॉझिटिव्ह. हा फरक आहे. या लोकांनी खोटं बोलून, खोटं नरेटिव्ह पासून लोकांना लोकसभेत फसवलं, परंतु हे यश परमनंट नाही, ऍक्सिडेंटल. भारतीय जनता पक्ष, लाज वाटली पाहिजे भारतीय म्हणायला, आणि जनतेचा पक्ष तो राहिलेलाच नाहीये. सगळे विचित्र भ्रष्टाचारी माणसं एकत्र करून तुम्ही आमच्यावरती राज्य करतात. अहो, गद्दारांना आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढावं लागतं. ह्याच्यातच तुमचा पराभव आहे. चोरांना डोक्यावर बसवत आहे, गद्दारांना डोक्यावर बसवत आहे, आणि किती खाताय, किती भ्रष्टाचार करताय.
बरं, हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? मी हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये विचारणार आहे. मरे गाईला राज्यमातेचा दर्जा दिला, चांगली गोष्ट आहे. एक देशी प्रजाती म्हणून गाई वाचवलीच पाहिजे. आपली आपली जी देशी गाय आहे ती एक प्राणी म्हणून, प्रजाती म्हणून ती वाचवलीच पाहिजे. पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल, मराठी अभिजात भाषा झाली, मग राज्याची राज्यभाषा कोणती? कारण राज्यमाता गाय. मग गायीचं हंबरणं ही आपली राज्यभाषा होणार का? आणि गायीचं हंबरणं ही जर का राज्यभाषा असेल तर कवळ्या कवळ्या मुलींवरती जे काही अत्याचार होत आहेत ते तो हंबरडा तुमच्या कानावरती का पडत नाही? हा माझा पुढचा प्रश्न आहे. महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, गोरगरीब जे त्रासलेले आहेत, हा हंबरडा हा तुमच्या कानावरती जात नसेल तर कशाला गाईला राज्यमाता मानताय? पहिला आईला वाचवा, मग गाईला वाचवा, हे आमचं हिंदुत्व आहे. पण केवळ महागाई तुम्ही रोखू शकत नाही म्हणून गाईच्या आड लपणार असाल तर तुमचा हा भाकटपणा आम्हाला मंजूर नाहीये. काय अशी लोक एकदम मध्ये उपटतात, गोरक्षक. गेल्या काही दिवसांपूर्वी मला वाटतं हरियाणा का कुठल्या एका राज्यात एका 22-23 वर्षाच्या कवळ्या मुलाचा पाठलाग करून गोळ्या घालून खून केला. का? तो कवळा मुलगा त्याच्या मित्रांसोबत फिरायला रात्री फिरत होता. हे तथाकथित गोरक्षक यांनी त्यांचा पाठलाग केला. त्याला काय वाटलं, त्यांनी पण गाडी पळवली, ह्यांनी पण गाडी पळवली. मग ती गाडी अडवली गेली आणि उतरून त्याला खाड खाड गोळ्या घालून त्याला मारला. याचं कारण संशय असा होता की तो गाडीतून गोमांस घेऊन जातोय, गोमांसाची तस्करी करतोय. निघाला कोण? आर्यन मिश्रा. काय कुठे बातमी आली दुसऱ्या दिवशी? नाही, कारण मारला गेला हिंदू. पण हाच जर का आर्यन खान असता, आणखीन कोणतरी आर्यन शेख असता तर काय आगडो मुसळला असता. हिंदुत्व खतरे में, हिंदुत्व खतरे में. जर गोमांसाची तस्करी केली म्हणून तुम्ही आर्यन मिश्राला मारला असाल तर मग किरण रिजिजू जे बोलले स्वतः की मी गोमांस खातो, बीफ खातो, काय माझं वाकडं करायचं तर करा, काय केलं का त्यांना काय तुम्ही करत नाही, गोळ्या घाला, असं माझं म्हणणं नाहीये. पण हा दुतोंडीपणा का करतात? कवळी कवळी मुलं तुम्ही मारतात, गोळ्या घालून मारता, आणि जे बीफ खातो तुम्हाला काय उकडायचं ते उकडा म्हणणारे त्यांना मोदीजी तुम्ही तुमच्या कॅबिनेटमध्ये बाजूला मांडी लावून बसवता. हे हिंदुत्व मला मान्य नाही, हे थोतांड मला मान्य नाहीये. आणि म्हणून मी लढतो यात बेगडी हिंदुत्ववाद्यांशी. नव हिंदुत्ववादी जे म्हणतात बेगडी हिंदुत्ववादी, म्हणून मी लढतोय त्यांच्याशी. एक तर संपूर्णपणे तुम्ही देशाची विल्हेवाट लावलेली आहात. हिंदू मुसलमान असा तर झगडा लावलेलाच आहात. हिंदूंमध्ये पुन्हा भेदभाव करतायत. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हिंदूमध्ये पुन्हा मराठी अमराठी करताय. मराठी माणसामध्ये पुन्हा जातीपातीमध्ये भांडणं लावतायत. याला आरक्षण देऊ, त्याला आरक्षण देऊ. अहो, तुमच्यात जर का धमक असेल तर आजपर्यंत तुम्ही आरक्षण देऊन दाखवायला पाहिजे होतं. मग ते मराठ्यांचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, आदिवासींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, हे आजपर्यंत तुम्ही करून का दाखवलं नाहीत? आणि तसं पाहिलं तर 95-96 सालीच्या सुमारास वाजपेयींनी सोलापूरमध्येच जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं की माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगरांना आरक्षण देईन. वाजपेयीजी जाऊन आज इतके वर्ष झाले, अजूनही धनगर तसेच लढतायत. मराठा माझा तसाच लढतोय. आदिवासी भयभीत झालेले आहेत, ओबीसी भयभीत झालेले आहेत. का तुम्ही हे पाप करतात? का जातीपातीमध्ये भांडणं लावतात? आणि हेच ते शिवतीर्थ आहे जिथून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. ती मराठी माणसाची एकजूट बांधली गेली नसती, शिवसेना उभी राहिली नसती. आणि हिंदुत्वाचे रखवाले म्हणून
जेव्हा भाजपवाले शेपटे घालून बिळात बसले होते तेव्हा जर काही मराठी माणसाची ताकद हिंदुत्व हिंदू म्हणून उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही आज दिल्लीमध्ये दिसला नसतात. ही माझ्या महाराष्ट्राची मराठी माणसाची ताकद आहे. ज्याला तुम्ही चिरडायला निघालात, काय आम्ही काय गुन्हा काय केला होता आणि काय पाप केलं होतं. आज सुद्धा अमित शहा जे बोलतात, मग किती माणसं निर्लज्ज असावीत, माणसाने किती निर्लज्ज असावं. एक 2-4 दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या वेळेला महायुती, पण 2029ला 100%, म्हणजे यांची एक्सपायरी डेट आज लिहून ठेवलेली आहे. अहो अमितजी, एक तर पहिलं तुमचा भाजपा सांभाळा, कारण 10-12 दिवसापूर्वी मी नागपूरला गेलो होतो. आपण बाबा शहरी बाबू आहोत. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जरूर केलं, माझं कर्तव्य म्हणून केलं. गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं, जरूर दिलं, माझं कर्तव्य म्हणून दिलं. कोरोनामध्ये सुद्धा मी काम जे केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं कर्तव्य म्हणून केलं. पण नागपूरला मी गेलो, मी तुम्हाला का म्हटलं की मी शहरी बाबू आहेच, मला शेतीतलं कळत नाही, पण शेतकऱ्याचे अश्रू मला दिसतात जे तुम्हाला दिसत नाहीत. नागपूरमध्ये गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की उद्धवजी हालत फार वाईट आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गेल्या वर्षीचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये, बँका कर्ज देत नाहीयेत, आणि त्याच्यामध्ये काय काय वेळेला नैसर्गिक आपत्ती येते. संत्र्यावरती म्हणतो एक डिंक्या रोग येतो. म्हटलं डिंक्या रोग म्हणजे काय? नाही, तो खोडावरती येतो किडा, खोड किडा, आणि तो खोड पकडून टाकतो. आणि दुसरा गुलाबावर आपलं कापसावरती येतो, कापसाच्या बोंडावरती येते ती गुलाबी अळी. आता ती अळी जॅकेट घालते की नाही मला माहित नाही, पण तिला गुलाबी बोंड अळी असं म्हणतात. अमित शहाजी, तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडावरती गुलाबी जॅकेटवाली अळी पडले, ती बघा. ते बघा, तुमच्या डोळ्यात देखत आम्हाला वाईट वाटतंय. अरे एकेकाळचा आमचा मित्र असा डोळ्या देखत कुरतडला जातोय, पोखरला जातोय, पण यांना त्याचं काही सोयरसुतक नाहीये. सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्ता जिहाद. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे, याला म्हणतात सत्ता जिहाद. आणि एक एक बातम्या ज्या काही मी वाचतोय, तुम्ही वाचतात. मला वाटतं माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्याचा समाचार घेतलाय, आदित्यने पण घेतलेला आहे. एक तर बातम्या मी वाचतोय, आता खूप आणले, काय काय वाचायचं. हे बघा, 225 कोटींच्या थकीत देण्यांमुळे पालिकेचा मोडला आर्थिक कणा. हे कुठला? भिवंडी पाणी वीज बिल थकले, कर्मचारी ठेकेदारांची देणी तुंबली, म्हणजे भिवंडीची कथा. आणि बाजूला बातमी, नव्या मुंबई विमानतळावरती सुखोई विमान उतरले. ते सुखोई नव्हतं, दुसरं होतं. म्हणजे हा सगळा जो काही धूळफेकीचा कारभार चाललेला आहे. त्याच्यानंतर हे दुसरं आहे, हे बघा, हे ठाण्याचं आहे. हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकी. कोणाच्या खिशात गेले पैसे? मिंद्याच्या. त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी कळत नाही. नुकताच एक बातमी आणखीन एक आलेली की राज्यातल्या गावठाणा बाहेरील ज्या जागा आहेत त्याच्यावरचा अकृषी कर हा पूर्णपणे माफ केला. काय मोठा औदार्य आहे. अहो पण मुळामध्ये गावठाणामध्ये अकृषी कर नव्हताच. गावठाणा शब्द वापरल्यामुळे आपल्याला असं वाटतं कुठेतरी खेडोपाडी हा कर होता आणि तो रद्द केला. तसा नाही, हा कर रद्द झाला तो आपल्या शहरांमधला झालेला आहे. शहरामधला कर, इकडे मोठमोठे उभे राहतात टॉवर्स, हे कोण बांधतंय? हजारो कोटींचा महसूल बुडवून तुम्ही तुमच्या मित्रांसाठी हा कृषी दर कर रद्द केलेला आहात. थोडे दिवस थांबा जरा, 1-2 महिने थांबा, आमचं सरकार येतंय. आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना, 11 दिवसात
तब्बल 1600 शासन निर्णय जारी. यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. हरियाणाच्या लोकांनी निवडणुकीत दाखवून दिलं तुम्हाला. एक्झिट पोलचे आकडे बघून जिलेबी वाटत होते, लड्डू मन में लड्डू फुट रहे थे. पण जसे खरे आकडे आले तोंड लपून पळून गेले. आणि हरियाणाची पुनरावृत्ती या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं डबल इंजिनचं सरकार असतं तेव्हाच विकास होत असतो. आणि म्हणून या महाराष्ट्रात 2 वर्षामध्ये एवढा विकास आपण केला. मोदीजींनी मदत केली. गृहमंत्री अमित शाह साहेबांनी सहकार क्षेत्रामध्ये 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ केला. कुठलाही प्रस्ताव केंद्रात गेला तर परत येत नाही आपला, कुठेही कट लावला जात नाही. आणि म्हणून डबल इंजिनचं सरकारचा फायदा जो आहे तो हा आहे. आम्ही दिल्लीला जातो महाराष्ट्रासाठी आणण्यासाठी, विकासासाठी. मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून नाही जा. आणि म्हणून वाढवण पोट असेल, अनेक योजना असतील, कांदा सोयाबीन, मगाशी रामदास भाईंनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल प्रधानमंत्रींचे महोदयांचं अभिनंदन केले, आभार मानले. मी देखील त्यांना धन्यवाद देतो. गेल्या अनेक वर्षाचा विषय होता तो प्रधानमंत्री महोदयांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्या दिवशी आशा भोसलेताई म्हणाल्या, आशाताई म्हणाल्या, त्यांनी देखील अभिनंदन केलं आणि 1,500च्या योजनेचं पण कौतुक केलं. बोले 1,500 रुपये किती गरजेचे आहेत. त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं. ते म्हणाला 1,500 सरकारने केलेली योजना गोर गरिबांना मदत करणारी आहे. आशाताईंना मी धन्यवाद देतो. 92 वर्षाच्या आशाताई आपल्या सरकारचं कौतुक करतात तेव्हा शाबासकीची थाप पाठीवर पडते. आणि म्हणून शिवसेना कोणाची आहे हे लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलंय. आपण 13 जागी समोरासमोर लढलो. धनुष्यबाण 7 जागी जिंकला, ते 6 जागी जिंकले. त्यांचा स्ट्राईक रेट 42%, आपला 47%. वोट शेअर 19% पैकी 14.5% आपल्याकडे आहे. खरी शिवसेना लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेना आपली आहे, धनुष्यबाण आपल्या आहे, बाळासाहेबांचे विचार आपले आहे, दिघे साहेबांचे विचार आपले आहेत. आणि म्हणून कोण जिंकले, कोण हरले, कोण पुढे गेले सांगण्याची आवश्यकता मला नाही. तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, तुमचा चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय. सगळं बदललंय. तुम्ही कुणाच्या मतांवर निवडून आला ते सगळ्यांना माहित आहे. वोट बँक काँग्रेसची वोट बँक आहे, ही सूज आहे. सूज उतरायला टाइम लागत नाही. तुमच्या प्रचारात बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा प्रचार फेरीत टाकतो. पाकिस्तानचे झेंडे तुमच्या प्रचार फेरीत दिसतात. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करता. बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याचा विचार तुम्ही करू शकत नाही. कारण खुर्चीची हाव, सत्तेची हाव तुमच्या शरीरात आले, तुमच्या मनात आले. पाकिस्तानमध्ये मला कोणीतरी सांगितलं, पाकिस्तानमध्ये अभिनंदनाचे बोर्ड लागले. म्हणजे आता पाकिस्तानची बोली तुम्ही बोलू लागला. महाविकास आघाडी. आणि म्हणून अशा लोकांसोबत बाळासाहेब एक सेकंदही राहिले नसते. मोदीजी शहाणा शिव्या देऊन हिंदुत्व सोडून मिळालेली मतं तुम्हाला लखला. पण हे टेम्पररी आहे, हे परमनंट नाही. आणि म्हणून आता MIM आणि उभाटामध्ये तुमच्यामध्ये काही फरक राहिलेला नाही. मी आपल्याला एवढं सांगतो, बाळासाहेबांची सगळी स्वप्न, राम मंदिराचं 370 कलम हटवण्याचं कोणी पूर्ण केलं तर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने पूर्ण केलं. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. हे पण म्हणत होते शिवसैनिकाला पालखीत बसवणार, मुख्यमंत्री करणार. अरे मला सोडून द्या, कोणाला तरी बसवायचं होतं, पण ते सोडून तुम्हीच टुनकन बसलात.
आणि मोदीजींनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांना तुम्ही शिव्या देता. ही जनता देशातली आणि महाराष्ट्रातली सुज्ञ आहे आणि म्हणून फेक नॅरेटिव्ह जास्त काळ चालणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले काँग्रेस हे जळका घर आहे, याच्यापासून लांब राहा. बाबासाहेबांना कोणी हरवलं 2 वेळा? काँग्रेसनी हरवलं. तेच काँग्रेस म्हणाले संविधान बदलणार, पण मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शेतकरी बळीराजा हे सगळे लोक हे आपलं अन्नदाता आहे, त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि आम्ही जे काही योजना करतोय, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, या सगळ्यांसाठी सर्वसमावेशक योजना आपण करतोय. आणि म्हणून या तिजोरीवर सगळ्यात पहिला हक्क कोणाचा आहे? तर माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणून 46,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांवर खर्च केला. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब घरचा मुलगा आहे, गरीबाचा एक पोरगा आहे. का तुम्हाला पचन होत नाही? मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही म्हणून, पैशाच्या राशीत लोळत नाही म्हणून, धनदांडगा नाही म्हणून. मला सांगा, या राज्यात एक सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होतो, या देशाचा प्रधानमंत्री एक सर्वसामान्य घरातला मुलगा होतो, या देशाची राष्ट्रपती आदिवासी समाजाचे होते, हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि म्हणून संविधान कोणी बदलू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार जे आहे, हे सरकार, मी गेल्या दसऱ्याला मराठा समाजाला आरक्षण देणार, ओबीसीचा धक्का न लावता, कुणाचंही नुकसान न करता शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ताबडतोब आम्ही विशेष अधिवेशन घेतलं. 10% आरक्षण मराठा समाजाला, ओबीसी इतर समाजाचं कुणाचंही कमी न करता दिलं. आता कोर्टात कोण गेलंय त्याच्या विरोधामध्ये? महाविकास आघाडीचे लोक. परंतु कोर्टाने अद्याप ते कायम ठेवलेलं आहे. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या संविधानासाठी तालुक्यावर संविधान भवन बांधतोय, बुद्ध विहार बांधतोय, 10-10 लाख रुपये आपण संविधान इमारतीसाठी देतोय. हे संविधान दिन कोणी साजरा करायचं सुरुवात केली? मोदीजींनी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा शब्द आहे की कुठल्याही समाजावर अन्याय न करता ज्या समाजाला न्याय द्यायचा तो आम्ही देणार. मगाशी शहाजी बापू माझ्या कानात येऊन सांगून गेले की अनेक मंडळं तुम्ही केली, पण लोहार कुठला समाज? होलार समाजाचं मंडळ पाहिजे, हे तेही मंडळ या सरकार करणार, त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. जी राहिलेली मंडळ आहेत, वंजारी समाज असेल आणि होलार समाज असेल, तेही आपण करू. आणि म्हणून विरोधकांना मी एवढंच सांगतो, हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे हा 24/7 काम करणारा कार्यकर्ता आहे. 20-20, 22-22, 24-24 तास दिवसाचे कमी पडतात. आणि म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, रोज मला शिव्या शाप देतात, रोज आरोप करतात, पण जोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, मला कशाची भीती नाही, मला परवा नाही, माझा बाल बाका करण्याची हिंमत विरोधकांमध्ये नाही. आणि म्हणून मी आपल्याला जेवढ्या मला शिव्या द्याल त्याच्या 10 पट मला जनतेचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे निर्णय आहेत, जे तुमच्या विकासकांचे, बिल्डरचे, मित्रांचे झोळ्या भरणारे निर्णय आहेत, ते आम्ही रद्द करूच, तुमच्यावरती पण गुन्हे दाखल करू. पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय, तुम्ही या पापात सहभागी होऊ नका, नाही तर तुम्हाला सुद्धा तुरुंगात आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेची सुद्धा हालत एवढी वाईट केलेली आहे. साधारणतः 90,000 कोटीचं आपलं ज्याला एफडी म्हणतो, ते एफडी यांनी तोडल्या. आणि माझी जी माहिती मिळाली
की साधारणतः 40,000 कोटी रुपये फक्त शिल्लक राहिलेत, बाकीचे उडवून टाकले. आणि 40,000 कोटी का, तर ते तोडता येत नाही म्हणून पगारासाठी ठेवावे लागतात, इतर देणी देण्यासाठी असतात. म्हणजे आपली मुंबई महापालिका ही एवढी श्रीमंत, ही श्रीमंत मुंबई, माझी मुंबईकर हा माझा श्रीमंतच आहे, मनाने श्रीमंत आहे. 90,000 कोटी यांनी उडवून टाकले आणि विकास कामं एवढी काढली, जवळपास 2.5-3 लाख कोटीचे वर्क ऑर्डर यांनी देऊन टाकलेले आहेत. कोणाला दिल्यात? कसली विकास कामं? रस्त्यामध्ये सुद्धा कोणी खडी टाकली, कोणी सिमेंट टाकलं, याचा सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मुंबई महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय, हा माझ्या मुंबईकराचा पैसा आहे. हे 3 लाख कोटी तुम्ही कोणाच्या उरावरती, कोणाच्या सांगण्याने टाकले, ते सगळे त्या कॉन्ट्रॅक्टर सकट कोणत्या कामासाठी सकट टाकले ते आम्हाला त्याची यादी पाहिजे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊच, पण तुमच्यामध्ये जी काही एक आम्ही सुद्धा जी शपथ घेतो, तुम्ही पण घेता ना शपथ. मग 3 लाख कोटी तुम्ही असे माझ्या महाराष्ट्राचे उधळून टाकले. राज्य सरकारने सुद्धा कर्ज घेण्याची जी एक मुदत असते दर महिन्यामध्ये, माझी माहिती अशी आहे, अंबादास तुम्ही चौकशी करा, त्यांनी फ्रंट लोडिंग हा एक शब्द आहे. म्हणजे काय की उद्या जे घेणार असू ते आज घ्या. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत ही आज वापरलेली आहे, आज वापरले. म्हणजे तुम्ही कर्ज काढून फटाके फोडताय आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना गुंगवून टाकताय की बघ आम्ही दिवाळी साजरी करतोय. अरे पण कर्ज काढलंयस. म्हणजे पूर्वी जसे इतिहासामध्ये असे दाखले आहेत की आपला प्रतिस्पर्धी जिंकतोय म्हटल्यानंतर आता आपण वाचणं शक्य नाही, हार नक्की आहे, तर आपणच आपलं शहर जाळून टाकायचं. विध्वंस म्हणजे शत्रू आलाच, प्रतिपक्ष आलाच. होय, आम्ही तुमचे शत्रू आहोतच. जे जे महाराष्ट्र लुटतात त्यांचे आम्ही शत्रू आहोतच. तर त्यांच्या हाती काही पडू नये, सगळं खाऊन फस्त करायचं. मग आले की यांचा ठणठण गोपाळ. आणि एकूण जी भयानक परिस्थिती जी मगाशी आदित्यने सांगितली तुम्हालाही माहिती आहे, धारावीच्या माध्यमातून अख्खी मुंबई लुटतायत. काय नाही दिलंय अदानीला? चंद्रपूरची शाळा दिली, तिथल्या खाणी दिल्या, विमानतळं दिली, बंदरं दिली, धारावीची झोपडपट्टी दिली, इथली वांद्रे रेक्लेमेशनची जागा दिली. त्या पलीकडे मुंबईमध्ये आणखीन मिठागरं, कुर्ला मदर डेअरी, दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका, सगळ्या जागा. जसं संजय तुम्ही बोललात, सब भूमी अदानी की. कशासाठी मग आम्ही जगायचं? का आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा देऊन मुंबई मिळवली? रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. अदानीने आम्हाला बक्षीस दिलेली मुंबई नाहीये. आज जे आम्ही द्वेषाने लढतो आहोत, अनेक लोक मला विचारतात, अहो उद्धवजी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का नाही जात? म्हटलं का जाऊ, कसा जाऊ? अरे ज्या घराण्यामध्ये माझ्या आजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, त्यावेळी ते पहिल्या 5 मधले नेते होते, माझ्या वडिलांनी दिला, माझ्या काकांनी दिला, त्या घराण्यातला मुलगा मुंबई माझ्या डोळ्या रिकत विकली जात असताना शेपूट घालून किंवा पैसे घेऊन मी गप्प बसू शकतो? म्हणून मी लढतोय. माझ्यासाठी मी नाही लढत, मी मुंबईसाठी लढतोय, मी महाराष्ट्रासाठी लढतोय. जे दिसतंय ते पाहवत नाहीये आणि सगळेच त्यांना सामील होणार असतील तरी देखील मी लढेन. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी लढेन. आणि मोदीजी तुम्ही जे बोलला होतात लोकसभेच्या वेळेला, जे फेक नॅरेटिव्ह सांगत होतात, पण तुम्ही जे बोलला होता ते रेकॉर्ड आहे कि ये लोग आपका मंगलसूत्र खींच लेंगे, ये आपके घर की टोटी निकालेंगे. घरातले नळ काढणार, मंगलसूत्र काढणार आणि कोणाला देणार? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको आपका मंगलसूत्र दे देंगे. मग मी त्याच भाजपला आणि मिंध्यांना विचारतोय, मग तुम्ही काय संपूर्ण महाराष्ट्र लुटून माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं मंगळसूत्र अदानीला देणार आहात की अदानीचं मंगळसूत्र माझ्या महाराष्ट्राच्या गळ्यात बांधणार आहात? आम्ही अदानीचं मंगळसूत्र बांधणार नाही. अदानीच्या हातात मी माझ्या माता भगिनीचं मंगळसूत्र अजिबात देणार नाही. अदानी कोणी माझे शत्रू नाही आहेत, पण निविदेच्या बाहेरचे अनियमित मुद्दे आता त्याच्यामध्ये टाकून अदानींच्या हातामध्ये सगळा महाराष्ट्र आणि मुंबई देणार असाल तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं धारावीचं टेंडर रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आज मी जाहीर करून टाकतो.
धारावीकरांना हाकलून द्यायचं, धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं, लांब लांब फेकून द्यायचं. आमचं सरकार आल्यानंतर मी धारावीमध्ये माझ्या पोलिसांना जागा देईन, गिरणी कामगारांना जागा देईन. जे मराठी माणसं तुम्ही मुंबईतनं तडीपार करताय त्या सगळ्या मराठी माणसांना मी धारावीत आणेन. आणि वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे, मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय घेतला होता की माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथल्या तिथे घर मी देईन. ह्यांनी सरकार बदलल्यानंतर निर्णय बदलला. संपूर्ण जागा त्यांनी कोर्टाला देऊन टाकली. कोर्टाला जागा द्यायला आमची ना नाही, आम्ही त्यावेळेला कोर्टाला जागा देत होतो, कोर्ट सुद्धा त्याला मान्य होत होतं. पण त्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगतोय की घाबरू नका, सगळे एकजुटीने जर का सोबत राहिला तर हे सरकार आपण आपलं आणूच. आणि जो निर्णय मी माझ्या मंत्रिमंडळात घेतला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथले तिथे घर आणि कोर्टाला सुद्धा तिकडे बाजूला जागा, ही माझं सरकार आपलं सरकार आल्यानंतर मी केल्याशिवाय राहणार नाही. का नाही करायचं हे? नाहीतर मग शेवटी कशाला नावं घ्यायची, कशाला छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधायची? मंदिर एवढ्यासाठीच बांधायचं की आता जे महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ, अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ. पण जसं त्या ठाण्यामध्येच ना, ठाणे जिल्हा ना, तो शिंदेला गोळी घातली, शिंदेला गोळ्या घातल्या ना, शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आणि आनंद दिघे असते आज तर त्यांनी सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असते. आनंद दिघेने पहिली शिंदेला गोळी घातली असती की असा हा नराधम महिलेवरती अत्याचार करतो, आईवरती वार करतो, हा नराधम जगायच्या लायकीचा नाही, म्हणून शिंदेला गोळी घातली. बरंच झालं, शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये, शिंदेला मारायलाच पाहिजे होता. पण शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीमध्ये म्हणतात, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय. शिंदेला गोळी का घातली? कारण तुमचे बाकीचे सगळे जे होते त्यांना वाचवण्यासाठी, तुम्ही पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे. पण तरी देखील शिंदेला गोळी आनंद दिघेने घातलीच असती. असे हे महिलांवरती अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीयेत. आणि एकूण सगळा जर का आपण आढावा घेतला, रोज उठून बघतोय माझा महाराष्ट्र लुटला जातोय, लुटला जातोय, लुटला जातोय. काय त्यावेळेला निर्मला सीतारामन बाई बोलल्या होती की देश में अब 4 ही जाती है, एक गरीब, युवक, महिला आणि काय शेतकरी. आणखीन काय, कोणासाठी तुम्ही काम केले ते पहिले सांगा. आज संपूर्ण राज्याची तिजोरी खाली केली, महापालिकेची तिजोरी खाली केली, पण एक तरी माणूस मला दाखवा तुमच्या मित्रांखेरीज की जो समाधानी आहे. आज तुम्ही समाधानी? आणि म्हणून ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेची नाहीये. जे चंद्रचूड बोलले की मला निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल, चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. भाषणाने निर्णय मिळत नसतो. जे तुम्ही बाहेर बोलताय तेच तुम्ही आतमध्ये द्या. तोच निर्णय आम्हाला पाहिजे. कारण संपूर्ण देशातली लोकशाही तुमच्याकडे बघते, न्याय देवता तुमच्याकडे बघते की तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलवलं, ठीक आहे, गणपतीची पूजा जरूर करा, पण जेव्हा न्याय देवता म्हणेल माझ्या मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्याय देवतेला अभिमान वाटेल असं जे काय आहात ते करताय की नाही. झाले नाही तर आता या 21 तारखेला का 8 नोव्हेंबरला ते रिटायर होणार. म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे. न्याय मंदिर सर्वोच्च आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे. हे माझं न्यायालय आणि या न्यायालयात मी आलेलो आहे. आज दार ठोकून 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 आमचे हात दुखायला लागले,
पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाही. अहो, आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी, आमचा न्याय निवाडा करणार तरी कशी? न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी असते, तिला समोरचं कोण लहान आहे का मोठा आहे हा फरक नसतो. ती आक्रोश तिच्या कानावरती पडत असतो. पण एखादा धृतराष्ट्रासारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार ह्याची चिंता करत असेल, तर मग मी म्हणेन तुम्ही रिटायर झाल्यानंतरच मी तुमच्याबद्दल बोलेन. आणि म्हणून आता आपल्याला समृद्ध, समर्थ आणि विकसित महाराष्ट्र घडवायचं आहे. या राज्याला पुढे न्यायचं आहे. या राज्यात रस्त्यांचं जाळं विणायचं आहे. उद्योग धंदे वाढवायचे आहेत. मेट्रोचं नेटवर्क मजबूत करायचं आहे. तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या द्यायच्या आहेत. गरीब कष्टकरी वंचितांच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत. देशाला महासत्ता करण्यासाठी महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवायचं आहे. पुढच्या 3 वर्षात या ठिकाणी महाराष्ट्राची 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे. आणि म्हणून विकास आणि कल्याणकारी योजना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात आपल्याला आणायच्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो. अनेक निर्णय आम्ही घेतले. ओबीसी साठी क्रिमिलेअर जे आहे 8 लाख होते ते 15 लाख करावे म्हणून ते आम्ही शिफारस केली आहे. मोठ्या प्रमाणावर त्याचाही फायदा होईल समाजाला. मी आपल्याला एवढंच सांगतो, जाता जाता आपल्याला माझं एकच सांगणं आहे. राज्यातली जनता महायुतीला पूर्वीपेक्षा मोठं अधिक पाठबळ देऊन विजयी करणार, या बाबतीमध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. कारण माझ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँड अँबॅसेडर झालेल्या आहेत. माझे लाडके भाऊ या सरकारचे ब्रँड अँबॅसेडर झालेत. माझे ज्येष्ठ देखील या सरकारचे ब्रँड अँबॅसेडर झालेत. शेतकरी आमचा ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यामुळे आपल्याकडे विचार आहेत, समोरचे लाचार आहेत सत्तेसाठी. आणि लोकसभेला आपण पाहिलं तिकडे कसं मतदान झालं. 1 गट्टा मतदान झालं आणि आपले लोक सलग सुट्टी बघून पिकनिक साजरे करायला गेले. हे यावेळेस होईल का असं? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. मतदार याद्या तपासल्या पाहिजेत. कुणाची नावं कमी, एक यादीमधून खूप नावं कमी झाली, ते तपासलं पाहिजे. याद्या नीट केल्या पाहिजे. आपल्या हक्काची माणसांची नावं यादीत पाहिजे. आणि म्हणून एवढं काम करा. आणि आम्ही ज्या योजना केल्या सरकारने त्या लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला ताट मानेने जाण्याची आम्ही संधी दिलेली आहे. खाली बघण्याची संधी नाही दिली तुम्हाला. ती वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण या सरकारने कमी वेळात एवढे निर्णय घेतले, ते फक्त तुम्ही पोचवा, लोकांपर्यंत पोचवा. आणि फेक नरेटिव्ह खोडून काढा. फेक नरेटिव्ह खोडून काढा. आणि लोकसभेसारखं या निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आज दसरा आहे. असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा. असत्याचा आणि अहंकाराचा रावण आपल्याला गाडून जाळून टाकायचा आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीतला आपला विजय थोडका असता कामा नये. तो भव्य दिव्य असला पाहिजे. त्यासाठी आज आपण संकल्पाने निर्धार करूया. निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा. निर्धार करा राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा. निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. शेवटी सांगतो, हिंदुत्वाच्या विचार मनामनात जागवा. आणि या राज्यात एक आज जे वातावरण आहे ते वातावरण समृद्ध. आणि या वातावरणामध्ये जे सरकारने घेतलेले, पुन्हा एकदा मी सांगतो, हे निर्णय सगळ्यांकडे सर्व दूर पोचवा. आणि एवढं आपण केलं तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये या राज्यात विधानसभेवर शिवरायांचा भगवा, महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण आता बोललो तर तुम्ही इतर वेळेला तारीख पे तारीख,
पण आत्ता काय बोललं तर मी घरी पोहोचेपर्यंत तुमचा हातोडा पडेल डोक्यामध्ये. पण ही लढाई जे मी तुम्हाला म्हटलं ही केवळ माझ्यासाठी नाही, तर महाराष्ट्राची ओळख सांगणारी लढाई, महाराष्ट्राची ओळख ठरवणारी लढाई आहे. आणि म्हणून जे महाराष्ट्राचं वर्णन आहे, हे वर्णन आपण जे म्हणतो ना, मुद्दामून मी लिहूनच आणले. मंगल देशा पवित्र देशा, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक देशा, कोमल देशा फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. ह्या दरिद्रांच्या देशा नाही, दळभद्रांच्या देशा नाही, दळदारीच्या देशा, भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्दांच्या देशा. हे वर्णन आपल्याला कायम ठेवायचं आहे की गद्दारांच्या, लाचारांच्या, भ्रष्टाचारांच्या देशा असं करायचंय. भ्रष्टाचार एवढा प्रचंड झालेला आहे की मध्ये मी ऐकलं की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे सुद्धा लाजून बाहेर पडतायत. त्यांना सुद्धा लाज वाटायला लागली की अरे हे एवढे मोठे आहेत, माझा 70,000 कोटीचा घोटाळा काहीच नाही, यांच्यातनं बाहेर पडलेलं बरं, अशी बातमी आहे. पण हे सगळं त्यांना लख लाभो हे आपण नाही सहन करून चालणार. जीवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र मी मोदी शहा अदानींचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तो मोदी शहांच्या हातात मी जाऊ देणार नाही.